टाकूया परत एकदा आणि वंदे मातरम मनापासून आणि कृतींमधूनही वंदे मातरम दिसू द्या आपल्या सगळ्यांच्या. तर मला वाटते गुरुवर्य आनंद दिघे साहेब, गुरुवर्य याचा अर्थ अनुकरण नव्हे तर अनुसरण, की माझे शिष्य म्हणे मी सांगतो त्याच्यापेक्षा जास्त तरी करतात किंवा कमी तरी करतात, पण मी सांगतो तसं कोणीच करत नाही. म्हणजे मला वाटतं अनुकरण आणि अनुसरण, गुरुने कहा सो कर, गुरुने किया सो मत कर, कारण तेवढी पात्रता आपली असते. याच्या पलीकडे येणारी अशी काव्यप्रतिभा अजून काय असणार. या काव्यप्रतिभेमुळेच आपलं रोजचं जीवन लोकलचे धक्के आणि सोमवार ते शुक्रवार जरा मंडले परिचया होतो तो सोमवार आला देवा त्यांनी एवढं नाही करणार. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या या नूतन मेघडंबरीच्या अनावरण सोहळ्यासाठी या ठिकाणी आगमन होत असलेले राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज, त्याचप्रमाणे ज्योतिर्भास्कर या मेघडंबरीचं अनावरण होणार आहे त्या क्षणीच आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचा आनंद व्यक्त करायचा आहे. आपण शक्तीस्थळावर आहोत, त्यामुळं आपल्या टाळ्यांमधून ती शक्ती प्रकट व्हायला हवी. तो नाद साक्षात दिघे साहेबांपर्यंत पोचायला हवा आहे. या सर्व शहीद जवानांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया. धन्यवाद. श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुरू असताना आपल्या ठाण्यातले आपणा सर्वांचे परिचित चित्रकार विजयराज बोधनकर यांनी या साऱ्या घटनेनंतर मनामध्ये आलेल्या भावना, त्यांना श्रद्धांजली वाहत असताना त्या वाचं प्रतिबिंब त्या कॅनव्हासवरती चित्रकार विजयराज बोधनकर यांनी चितारलं होतं. मी ठाणे आर्ट गिल्डच्या सर्व बोधनकर यांनाही मी त्या चित्रासह व्यासपीठावर सादर आमंत्रित करतो.
अनिताताई बिर्जे या जर उपस्थित असतील तर त्यांना नम्र विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावर यावं. शहीद हेमराज आणि शहीद सुधाकर या दोन्ही जवानांच्या कुटुंबियांना यामधून येणारं उत्पन्न हे दिलं जाणार आहे. एका अनोख्या पद्धतीनं आपण ठाणेकर या दोन्ही जवाना उभारण्यात आली होती. अर्थातच त्यानंतर ऊन पाऊस झेलत असताना या मेघडंबरीची अवस्था थोडीशी जीर्ण झाली. अशा जीर्ण अवस्थेतल्या या मेघडंबरीतून पावसाळ्यामध्ये अर्थातच खाली पाणी गळत होतं. गुरुवर्य होते, त्यांना सारे गुरुस्थानी मानत होते. ते दाखवून दिलेली वाट, त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचं ध्येय, त्यांचे विचार त्यांच्या शिवसेनेनं त्यानंतर आज तागायत सातत्यानं केलं आणि याचं सारं श्रेय सारे शिवसैनिक. ही शक्तीस्थळावरची ही मेघडंबरी अशा जीर्ण अवस्थेत असलेली कोणालाच आवडली नसती. त्याप्रमाणे ठाणेकर शिष्यांना ती कदापिही रुचली नाही, पटली नाही, आवडली नाही. ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी ज्या आपल्या गुरुचं कट्टर शिष्यत्व पत्करलं होतं त्या गुरुप्रती आपली, आणि जेव्हा शिष्य गुरुप्रती आदरानं झपाटलेला असतो आणि त्याच्यासाठी जे काही करायचं, गेलं 1 वर्ष या ठिकाणी या मेघडंबरीचं काम सुरू होतं. 1 वर्ष अहोरात्र सुरू होतं. दिवस ती देशामध्ये अप्रतिम ठरावी या ध्येयानं झपाटून हे काम केलं गेलं आणि म्हणून गेलं 1 वर्ष अहोरात्र हे काम सातत्यानं सुरू होतं. आणि आज असं पूर्ण झालेलं काम हे राजस्थानच्या सेलवाणा आणि ठाणेकरांना निर्विवादपणे भूषणास्पद वाटेल, भूषणावह वाटेल याबद्दल संदेह नाही. त्याबद्दल पुन्हा एकदा आपण समस्त शिवसैनिक म्हणजे आपल्या सर्वांचेच आणि आपले नेते आमदार माननीय एकनाथ महाराज यांचं ठाणे नगरीत मनःपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे ठाणे नगरीचे प्रथम नागरिक मोहनभाई सर, शिवसेना अभिनेते मिलिंद गुणाची या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. प्रकाश योजनेच्या वेगळ्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीनं या मेघडंबरीचं अनावरण करण्याची मी मान्यवरांना विनंती करतोय. कृपया सर्व कार्यकर्ते आणि शिवसैनिकांना विनंती आहे, आपण शक्तीस्थळाच्या समोर गर्दी करू नका. आता ज्या क्षणी प्रकाशाच्या वेगळ्या माध्यमानं या मेघडंबरीचं अनावरण होणार आहे त्या क्षणीच आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचा आनंदही व्यक्त करायचा आहे. आपण शक्तीस्थळावर आहोत, त्यामुळं आपल्या टाळ्यांमधून ती शक्ती प्रकट व्हायला हवी. तो नाद साक्षात दिघे साहेबांपर्यंत पोचायला हवाय. मी मान्यवरांना विनंती करतो की प्रकाशाच्या अनोख्या खेळातून त्यांनी बरोबर साथ द्यायचे. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. आवाज माझ्याही पेक्षा जास्त यायला हवाय. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण शक्तीस्थळावर जाऊन दर्शन घ्यावं आणि त्यानंतर व्यासपीठावर यावं.
आजच्या या सोहळ्याचे आयोजक आमदार माननीय एकनाथजी माननीय दशरथ पाटील साहेब यांनी, कल्याण डोंबिवलीच्या महापौर माननीय वैजयंती गोलप, ठाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. सर्व मान्यवरांना मनःपूर्वक धन्यवाद. मी सर्वांना विनंती करतो की कृपया आपण आसनस्थ व्हावं. देशाचं रक्षण करताना लढणारे हे वीर जवान जेव्हा परदेशातल्या जवानांच्याकडून अशा पद्धतीनं निर्घृणतेनं आणि मानहानीवरती चित्रकार विजयराज बोधनकर यांनी चितारलं होतं, मी त्या चित्रासह व्यासपीठावर सादर आमंत्रित करतो. शिवसेना महिला आघाडी प्रमुख अनिताताई बिर्जे या जर उपस्थित असतील तर त्यांना नम्र विनंती आहे. मी राष्ट्रीय कुटुंबियांना दिलं जाणार आहे. शहीद हेमराज आणि शहीद सुधाकर या दोन्ही जवानांच्या कुटुंबियांना यामधून येणारं उत्पन्न हे दिलं जाणार आहे. एका अनोख्या पद्धतीनं आपण ठाणेकर या दोन्ही जवानांना ही श्रद्धांजली अर्पण करतो आहोत. आनंद दिघे हे गुरुवर्य होते. त्यांना सारे गुरुस्थानी मानत होते. त्यामुळे अर्थातच त्यांचा शिष्य संप्रदाय खूप मोठा होता. म्हटलं तर समस्त ठाणेकर त्यांचे शिष्यत्व पत्करलेलं होतं. पण केलं आणि याचं सारं श्रेय सारे शिवसैनिक आणि त्यांचे नेते आमदार माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना जातं. आणि त्याच्यासाठी जे काही करायचं त्या पूर्ततेसाठी तो झपाटून उठतो तेव्हा काय होतं याचं साक्षात ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या समोर शिकवण देणारे राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांचं ठाणे नगरीत मनःपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आजच्या या राष्ट्रसंत परमपूज्य भैय्यूजी महाराज मिलिंदजी गुणाजी ठाण्याचे महापौर, कल्याण डोंबिवलीचे महापौर, उपस्थित सर्व माझे सहकारी आमदार, माझे सहकारी जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, दिघे साहेबांवर प्रेम करणारी आवर्जून उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बांधवांनो आणि भगिनींनो, खरं म्हणजे
मी आज आपल्या समोर उभा आहे तो शिवसेना प्रमुखांच्या एका निष्ठावान शिलेदाराला, सैनिकाला आणि ठाण्याच्या शहनशहाला, तुम्हा आम्हाला घडवणाऱ्या शिल्पकाराला मानाचा मुजरा करायला उभा आहे. गुरुजी, आम्हाला आणि अनेक कार्यकर्त्यांना घडवण्याचं काम धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलंय. आणि ही पिढीच फक्त घडवली नाही, तर कडवट शिवसैनिकांची फौज तयार करण्याचं काम या ठाण्यामध्ये, या ठाणे जिल्ह्यामध्ये दिघे साहेबांनी केलं. शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेलं काम या ठाणे जिल्ह्यामध्ये आनंद दिघे साहेबांनी शहरातल्या वार्डापासून गावातल्या खेड्या वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम, अगदी घराघरामध्ये मनामनामध्ये ते रुजवण्याचं काम गुरुजी धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलं. शिवसेना प्रमुखांनी शब्द टाकायचा आणि दिघे साहेबांनी तो झेलायचा. शिवसेना प्रमुखांनी आदेश द्यायचा आणि दिघे साहेबांनी त्याचं तंतोतंत पालन करायचं. हा अलिखित नियम दिघे साहेबांनी घालून घेतला होता. शिवसेना प्रमुखांच्या प्रति असीम निष्ठा, कडवट निष्ठा बाळगणारे आनंद दिघे साहेब होते. आनंद दिघे हा पंचाक्षरी मंत्र होता. या ठाण्यामध्ये शाळा प्रवेश असू द्या, घरातलं भांडण असू द्या, पोलीस स्टेशनचं काम असू द्या, कुणाला रक्ताची गरज असू द्या, कुणाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं असू द्या, असं कुठलंही काम घेऊन प्रत्येक माणूस त्या आनंद आश्रमामध्ये जात होता. टेंबी नाक्याच्या. आणि दिघे साहेब त्याला प्रेमाने जवळ बोलवत होते. त्याला असलेलं त्याचं दुःख, त्याची अडचण, त्याची समस्या दूर करत होते चुटकीसरशी. आणि जाताना तो हसत हसत जात होता. त्याच्या चेहऱ्यावरचं आम्हाला ते सांगत होते गुरुजी की त्याच्या चेहऱ्यावरचं जे सुख आणि आनंद आहे ते पाहिल्यानंतर मला त्याच्यापेक्षा जास्त आनंद होतो, असं दिघे साहेब म्हणायचे. कोर्टामध्ये हरलेला माणूस असू द्या, अगदी ठाण्याच्या कोर्टात, हायकोर्टामध्ये हरलेला माणूस पण दिघे साहेबांकडे यायचा. आणि दिघे साहेब त्याला म्हणायचे, अरे तू तर कोर्टात हरलास, उच्च न्यायालयात हरलास, ठाण्याच्या कोर्टात हरलास. तो म्हणायचा, त्या कोर्टापेक्षा तुमचं कोर्ट मोठं आहे, मला तुमच्याकडून न्याय मिळेल. आणि गुरुजी आपल्याला मी सांगेन, याचे साक्षीदार आम्ही सगळेजण आहोत. त्या समोरच्या माणसाला दिघे साहेब बोलून घ्यायचे आणि त्याचा समेट घडवायचे आणि दोघांनाही न्याय देऊन दोघांचे समाधान करून पाठवायचे. अशी अनेक उदाहरणं आम्ही पाहिलेली आहेत. अशी अनेक उदाहरणं आम्ही पाहिली, याचे साक्षीदार आम्ही आहोत. या ठाण्यामध्ये दिघे साहेबांच्या त्या दरबारामध्ये कधी त्यांनी जातपात पाहिली नाही, कधी पक्षभेद पाहिला नाही.
आलेला माणूस हा समस्याग्रस्त आहे, हा अडचण घेऊन आलेला आहे, हा दुःख घेऊन आलेला आहे आणि त्याच्या दुःखावर फुंकर मारण्याचं काम फक्त दिघे साहेब करत होते. आम्ही त्यावेळेस नगरसेवक होतो. इकडे सगळी मंडळी आहेत, राजन विचारे आहेत, अशोक वैती आहेत, नरेशजी आहेत, सगळी मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत, तरे साहेब आहेत, प्रताप सरनाईक पण त्यावेळेस दुसऱ्या पक्षात होते, पण तेही त्यावेळेस यायचे रात्री भेटायला दिघे साहेबांना. आणि न होणारी कामं दिघे साहेब चुटकीसर सोडवायचे, ही त्यांची खासियत होती. कार्यकर्त्याच्या मागे खंबीरपणे उभं कसं राहायचं, त्याला पाठबळ कसं द्यायचं आणि आपला पक्ष मोठा कसा करायचा, शिवसेना प्रमुखांचा आदेश पालन कसा करायचा, शिवसेना प्रमुखांच्या आदेशासाठी शब्दासाठी वाटेल ते कसं करायचं, याचं मूर्तिमंत उदाहरण धर्मवीर आनंद दिघे साहेब. धर्मवीर आनंद दिघे साहेब अनेक प्रसंग अनेक कार्यकर्त्यांच्या जीवनामध्ये आले गुरुजी. माझ्याही जीवनामध्ये असंच एक वादळ आलं होतं आणि परिवारावर माझ्याही दुःखाचा डोंगर कोसळला. त्यावेळेस देखील दिघे साहेबांनी मला जे प्रेम दिलं ते मी कधी विसरू शकत नाही. त्यांच्या डोळ्यात मी त्यावेळेस अश्रू पाहिले आणि मी दिघे साहेबांना सांगितलं. मला दिघे साहेब म्हणाले आता तू बाहेर निघ. मला एकदा रात्री त्यांनी एक दिवस आधी घरी आले. मला म्हणाले तू उद्या कार्यालयात माझ्या येशील. बोल हो येतो साहेब. गेल्यानंतर मला म्हणाले ते तुला मी जबाबदारी देतोय सभागृह नेतेपदाची. मी त्यांना म्हणालो साहेब मला आता ते शक्य होणार नाही, मला ते जमणार नाही, कारण मी त्या अवस्थेमध्ये नव्हतो. परंतु दिघे साहेबांनी मला सांगितलं मला विश्वास आहे तुझ्यावर एकनाथ, मला विश्वास आहे तू दिलेली मी जबाबदारी पार पाडशील, अशा प्रकारचा विश्वास. मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही आणि त्या दिवसापासून मला त्यांनी सांगितलं एकनाथ तुला खूप काम करायचं आहे, तुला खूप लोकांची कामं करायची आहे, लोकांसाठी तुला जगायचं आहे, दुसऱ्यासाठी जगायचं आहे. हे मला दिघे साहेबांनी त्यावेळेस सांगितलं. त्या दिवसापासून जबाबदारी दिल्यानंतर गुरुजी ते स्वतः माहिती घ्यायचे हा एकनाथ मी दिलेली जबाबदारी पार पाडतोय की नाही, चांगलं काम करतोय की नाही. त्यावेळेस मला माझ्या सर्व सहकार्याने या ठिकाणी सर्व सहकारी आहेत त्यांनी मला प्रेम दिलं आणि त्यावेळेस मला सहकार्य केलं आणि त्यावेळेस देखील अनेक लोकांना वाटलं होतं की दिघे साहेब गेल्यानंतरची गोष्ट मी सांगतो. अनेक लोकांना वाटलं सिंघानियाचा प्रकार झाला की शिवसेनेचं काय होणार. परंतु गुरुजी दिघे साहेबांनी त्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही काम केलेलं असल्यामुळे काही गोष्टी शिकवल्या होत्या आम्हाला. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या ठाण्याची गाडी आम्ही पुढे घेऊन जाऊ लागलो. सगळे माझे सहकारी माझ्या सोबत होते आणि आपल्याला माहित आहे शिवसेनेमध्ये त्यानंतर अनेक वादळं आली, परंतु या ठाण्यामध्ये या माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीचं दर्शन घडवून शिवसेना प्रमुखांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम केलं आणि या ठाण्याचा गड अबाधित राखला. हे उदाहरण संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी आलात, फार आम्हाला सगळ्यांनाच आनंद झाला आहे.
दिघे साहेबांवर प्रेम करणारी मंडळी, अनेक संत महात्मे त्या ठिकाणी यायचे. दिघे साहेब आवर्जून त्यांना बोलवायचे, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. आणि म्हणून या ठिकाणी आज आलात. अतिशय मेघडंबरीचं दिघे साहेबांच्या अनावरण आपल्या हस्ते झालं. हा एक मोठा योगायोग आहे. हा मोठा योगायोग आहे. गेल्या वर्षी आम्ही या ठिकाणी, अशोक वैती आणि मी होतो, संजय होता, पाहिलं या ठिकाणी जी मेघडंबरी होती ती फायबरची होती. ऊन पावसामधून या समाधीचं रक्षण व्हावं म्हणून ते आम्ही त्यावेळेस तात्काळ ते बसवण्याचं काम केलं होतं. परंतु ऊन पावसामुळे त्या काही ठिकाणी गळत होती, काही ठिकाणी लिकेज होते, काही ठिकाणी जीर्ण झालेली. त्यावेळेस ठरवलं, ज्या दिघे साहेबांनी या ठाणे जिल्ह्यावर, या ठाणे जिल्ह्यातल्या सर्वांवर, त्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं, त्या आमच्या गुरूंचं जे शक्तिस्थळ आहे ते चांगलं व्हावं अशा प्रकारची भावना, प्रामाणिक भावना मनामध्ये निर्माण झाली. आणि त्या दिवसापासून गुरुजी कामाला लागलो. आणि ही वास्तू या ठिकाणी मला सगळ्यांनीच, माझे सर्व सहकारी आहेत, या एक माणूस काही करू शकत नाही. या सगळ्यांचं बळ आणि या सगळ्यांचं सहकार्य, आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळाल्यामुळे ही एवढी मोठी वास्तू उभी राहिली आहे. आपण सगळीकडे फिरता, पूर्ण देशात फिरता, विदेशात फिरता, सगळीकडे फिरता. आपणच सांगा, मी सांगण्यापेक्षा वास्तू आम्ही तयार करण्याचा, निर्माण करण्याचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आणि आपण आशीर्वाद या ठिकाणी द्यायला आलात, त्याबद्दल मी आपलं ठाणेकरांच्या वतीने मनापासून स्वागत करतो. कारण आपणही जी आपली सेवा आहे ती मी पाहिलेली आहे. ज्या ठिकाणी सरकार पोचत नाही त्या ठिकाणी तुम्ही पोचता. ज्या दुर्गम भागामध्ये लोकांना प्यायला पाणी नाही, चालायला रस्ते नाही, मुलांना शिक्षण नाही, शेतकरी मरतायत, त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, गुरुजी सेवा देतात. जिथे सरकारचं काम संपतं तिथे गुरुजींचं काम सुरू होतं. हा इतिहास आहे. समांतर सरकार चालवण्याचं काम गुरुजींच्या मध्ये, त्यांच्यामध्ये आपण पाहतोय. आणि म्हणून मी आज या ठिकाणी पुन्हा एकदा गुरुजींना मनापासून धन्यवाद देईन. मिलिंद गुणाजी देखील या ठिकाणी आलेले, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देईन. आणि ठाणेकरांच्या वतीने ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांची भावना आणि इच्छा होती की आमच्या दिघे साहेबांची मेघडंबरी, त्यांचं शक्तिस्थळ दृष्ट लागावं असं असलं पाहिजे. आणि म्हणून ते आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उभं राहिलेलं आहे. शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने उभं राहिलं आहे. उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली उभं राहिलं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी धर्मवीर आनंद दिघे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली अर्पण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आठवणींची काव्यमय शिदोरी नारायण. मी नारायण तांबे यांना विनंती करतो की आपण भैजूजी महाराज यांना कृतज्ञतापूर्वक पुष्पगुच्छ अर्पण करावा. आपल्या गावात आम्ही जनरली शूटिंगला जातो आणि मगाशी पण मी म्हणालो, गडकरी रंगायताना जो आनंद यात्रेचा प्रोग्राम झाला की गाड्याबरोबर नळाची यात्रा, तसं मी त्यांच्या मागोमाग फिरत असतो, तसं इकडे आलो. पण म्हणतात ना की संतांच्या बरोबर असल्यावर बहुधा चांगल्याच ठिकाणी जाणं होतं. तसं गडकरीमध्ये सुद्धा आनंद यात्रेत सहभागी होता आलं. इथे सुद्धा आलो, अतिशय आनंद झाला. दिघे साहेबांचं कर्तृत्व आणि त्यांनी केलेलं काम सगळ्यांनाच माहिती आहे. मी कधी त्यांना म्हणजे त्यांना पर्सनली भेटायचा कधी योग आला नाही, पण त्यांच्याबद्दल खूप ऐकून होतो. आणि आता एकनाथजींच्या डोळ्यातलं पाणी आणि त्यांच्या ज्या भावना आतून आलेल्या पाहिल्या तेव्हा जाणवलं की माणूस जेव्हा काम करतो त्याचे जेव्हा भावनिक नातं जोडलेलं असतं आपल्या सहकाऱ्यांशी, ते किती जोरदार असू शकतं. गुरुजींशी बोलताना तेच गुरुजी पण म्हणाले की एखादा माणूस गेला की आपण 12 दिवसात विसरतो त्याला,
इतक्या वर्षांनी सुद्धा त्या माणसाची इतकी आठवण डोळ्यावाटे आणि हृदयातनं येते, यावरून त्या माणसाचं कर्तृत्व आपल्याला कळतं. म्हणजे फक्त काय काम केलं यापेक्षा किती माणुसकीच्या नात्याने आणि भावनेने त्यांनी ते काम केलं होतं याची प्रचिती येते. आज ही मेघडंबरी पाहिली, या मेघडंबरीमध्ये त्यांच्या दिघे साहेबांच्या सहकाऱ्यांचं जे भावनिक नातं आहे, त्यामुळे शिवरायांच्या रायगडावरच्या मेघडंबरीची जी आपल्या सगळ्यांचं जे भावनिक नातं आहे त्याची आठवण होते. मला खरंच मनापासून आनंद झाला इकडे आल्याचा. इथे मला बोलावल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतवर्षाची सर्व मातृशक्ती, पितृशक्ती, संत शक्ती, आराध्य शक्ती, ज्या ज्या महापुरुषांनी, स्वातंत्र्यवीरांनी आपल्या राष्ट्राची संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी आपलं सगळं काही दिलं, असे थोर स्वातंत्र्यवीरांना, हुतात्म्यांना, समाजसेवकांना, संत महात्म्यांना, विचारवंतांना मी स्मरण करून वंदन करतो. माझ्या समोर असलेले समाजातले, राष्ट्रातले थोरले, धाकटे, पितृस्वरूप, मातृस्वरूप बांधव, भगिनींनो, सन्मानित व्यासपीठावर उपस्थित असलेले ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आपल्यासोबतच उपस्थित असलेले आदरणीय आमदार राजेंद्र विचारे साहेब, आदरणीय आमदार प्रताप सरनाईक साहेब, आनंद दिघे साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या पावन कर्माला स्मरण करून, वंदन करून आपल्याला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. कल्पना म्हणजे नेमकं काय? तर कल्पनाला एकच शब्दामध्ये समजायचं असेल तर चिंता, ज्याला आपण मराठीत काळजी म्हणतो. आणि यथार्थ म्हणजे काय? कल्पना आणि यथार्थ दोन तत्व असतात. यथार्थ म्हणजे काय? तर जशी कल्पना ही काळजी आहे, तसं यथार्थ म्हणजे निष्काळजी आहे. निष्काळजी कशामुळे? कारण यथार्थाचं जे एक शब्दामध्ये यथार्थाला समजायचं असेल तर यथार्थ म्हणजे आनंद. जे जीवन यथार्थमध्ये जगतो तोच जीवन आनंदित असतो, तोच दुसऱ्यांच्या जीवनाला आनंदित करतो. कारण यथार्थमध्ये जगणारं जीवन काळजी करत नाही. आणि आनंद दिघे साहेबांचे सगळ्यात प्रमुख गुण म्हणजे काळजी न करता यथार्थमध्ये जगत असताना आनंद कसं मिळवायचं आणि आनंद कसं द्यायचं, त्यातून जीवन कसं सार्थक करायचं, हे सांगायचं उद्देश होता. हे सांगायचं उद्देश. तर यथार्थ मध्ये जगत असताना आपल्या समोर काय येतं? कल्पनामध्ये तर काही आणता येतं. भौतिक, आध्यात्मिक, मानसिक, कामुक प्रत्येक स्थितीचा विचार कल्पनामध्ये आणल्या जाऊ शकतो. पण यथार्थमध्ये जे काही येतं ते फक्त एकच असतं, ते म्हणजे आव्हान. यथार्थमध्ये जे काही येतं ते म्हणजे आव्हान. आव्हान प्रत्येक क्षणाचं, आव्हान प्रत्येक पावलावर.
आव्हान राष्ट्राच्या समोर, आव्हान समाजाच्या समोर, आव्हान माणुसकीच्या समोर, आव्हान आपल्या अस्तित्वाच्या समोर, आव्हान विचारांच्या समोर, हे यथार्थमध्ये असतं. कल्पनामध्ये आव्हानांचा विचार केला जाऊ शकतो किंवा काळजी केल्या जाऊ शकते किंवा चिंता केल्या जाऊ शकते, पण आव्हान तुम्हाला यथार्थमध्येच मोजावं लागतं आणि द्यावं लागतं. आव्हानांचं प्रत्येक माणूस म्हणतो की मी भवितव्यावर विश्वास ठेवत नाही. प्रत्येक माणसाचा एक मनातला विश्वास आहे. तुम्ही कधीतरी कोणाला विचारून बघा तर तो सांगणार मी भविष्याला फारसं मानत नाही, भविष्याबद्दल मी जास्त विचार करत नाही. माझं एक म्हणणं आहे, जर तुम्ही भविष्यावर विचार करत नाही तर जगता तर तुम्ही वर्तमानमध्येच नाही. वर्तमान हा यथार्थ आहे आणि या यथार्थामध्ये वर्तमानमध्येच तुम्हाला सुख पण भेटतो, तुम्हाला दुःख पण भेटतो, तुम्हाला यश पण भेटतो, अपयश पण भेटतो, मान पण भेटतो, अपमान पण भेटतो. जर बघितलं तर यथार्थामध्येच तर सगळं काही मिळतोय, म्हणजे वर्तमानमध्येच भेटतोय. पण जरी तुम्ही वर्तमानमध्ये जगत असाल तर तुमचं पाऊल भवितव्याकडे असतो. प्रत्येक पाऊल तुम्ही किती म्हटलं की आम्ही वर्तमानमध्ये जगतो तरी तुमचं प्रत्येक पाऊल भवितव्याकडे. एक शहर रचना करताना पुढचे 20 वर्षाचं शहर कसं असायला पाहिजे ह्याची रचना करत नाही का आपण? एखादा कार्य हातात घेतल्यानंतर ते कार्य किती वर्षात पूर्ण करायचं आणि त्याच्यानंतर त्याची सुरुवात करायची हे आपण घेत नाही का? जर भविष्यावर आपला विश्वास नाही आणि वर्तमानमध्ये जर जगायचं असेल तर जीवनातले लक्ष्य कशाला ठरवले जातात? लक्ष्य ठरवलेच त्यासाठी जातात की त्याच्या आधारावर आपल्याला कर्म करता यायला पाहिजे, पुरुषार्थ करता यायला पाहिजे. ही चिंता नाही, काळजी नाही, कल्पना नाही, पण हा कर्माचा सिद्धांत आहे. या कर्माचा सिद्धांत आहे की वर्तमानमध्ये जगत असताना भविष्याची नीव कशी पाडल्या जायला पाहिजे, जे धर्मवीर संभाजी राजांनी आपल्याला मुंबईची रचना करताना किंवा मुंबईच्या सामरिक महत्व त्यांच्या वाङ्मयामध्ये सांगितलेलं आहे. एक धर्मवीर संभाजीराजे 32 वर्षाच्या वयामध्ये 83 लढाया लढत असताना 79 लढायात जिंकणारा, संस्कृतचा ज्ञाता, प्रखंड विद्वान, कवी हृदय, संवेदनशील, शूर. इतिहासात फक्त 2च उदाहरण होऊन गेलेत की धर्माच्या खातीर, धर्मासाठी ज्यांनी आपले शरीराला एक एक छोट्या छोट्या अंग प्रत्यंगाला विखरून टाकलं, त्याग केलं जिवंत असताना, ते म्हणजे छत्रपती संभाजीराजे आणि पृथ्वीराज चव्हाण. धर्मवीर कशाला म्हणतात त्याला मी सांगतो. आयुष्य कोण किती जगलं ह्याचं महत्व नाहीये, आयुष्य कोण किती जगलं त्याचं महत्व नाही. सुंदर महलमध्ये राहणारे राजे आणि त्यांचे राण्या, त्यांचे दरबारी आज ते महलमध्ये नसल्यामुळे ते महल विरान पडलेले आहेत, पण त्यांच्यामध्ये काहीच वैभव नाही. पण एखादा जुना किल्ला त्याच्या शिल्पला बघून सुद्धा जिवंत असतो आणि म्हणजे ओळखल्या जातो. आपल्याला माहित नाही, आपल्याला हे कल्पना नाही की ते शिल्पकार कोण होते, हे भूतकाळ. आपल्याला ही कल्पना नाही की ते शिल्पकार कोण होते, आपण त्या शिल्पकारांना बघितलं नाही, पण त्या एकटं उभं असलेलं किल्लं, जे किल्लं आहे ते अजूनही वैभवचा प्रतीक का वाटतो? कारण त्याच्यावर केले गेलेलं शिल्प, त्याच्यावर काढले गेलेली नक्काशी, एखाद्या राजप्रसादमध्ये सुंदर महलात
राजा गेल्यानंतर त्याचा वैभव संपतो, पण किल्ला आहे तसंच आपला स्वाभिमानाचा प्रतीक जगत असतो. कारण यथार्थमध्ये पण तो सांगत असतो की जिवंत इतिहास इथे लिहिलेला आहे. असाच एक किल्ला आधुनिक रूपाचा इथे बांधला गेला की यथार्थमध्ये काय, या यथार्थामध्ये, या वर्तमानामध्ये, वर्तमानाच्या काळामध्ये जगत असताना आपण कधी विचार केला का की दिघे साहेबांचं जीवन जे आहे एक माणूस म्हणून जर बघायचा प्रयत्न केला तर माणूस म्हणून कोणाला ओळखायचं असेल तर पहिले विचार म्हणून ओळखावं लागतं. आणि ते विचार म्हणजे काय की प्रत्येक माणूस म्हणतो की मी भवितव्याबद्दल विचार करतोय. त्याचा विचार, भवितव्याबद्दल तुम्ही विचार करत नाही तर तुम्ही अधिक शिक्षण का घेता, अधिक ज्ञान का प्राप्त करता, तुम्ही पुण्य का करता, तुम्ही दान का करता, तुम्ही संपत्ती का एकत्रित करता, तुम्ही मुलं का जन्माला घालता, तुम्हाला साधना कशाला पाहिजे, तुम्हाला अजून शास्त्रार्जन करायची गरज कशाला असायला पाहिजे. अहो तुम्ही किती म्हटलं की तुम्ही वर्तमानमध्ये जगता तरी तुमचं प्रत्येक पाऊल जे आहे भवितव्याकडे असतं. पण जे वर्तमानात जगत असताना भवितव्याकडे विचार करून आपला विचाररूपी जीवन देऊन जातात त्यांना अनंत दिघे म्हटल्या जातात. की बाजारवादाच्या या युगामध्ये जिथे माणूस माणसाला ओळखणार नाही, देव म्हणून सगळं माणसं वावरतील, पुरुषार्थ निर्माण, तेजस्विता, सत्यवचन, त्याग, कर्मठता, म्हणजे तुम्ही जे संघर्ष म्हणता ते संघर्ष निर्माण कशाने होतो. हे सर्व तत्व एकत्र करा ना. एका भाजी बनवताना आपण सांगतो बटाट्याची भाजी तयार केली, पण त्याच्यामध्ये आपण कांदा टाकतो, थोडं लसूण टाकतो, आपण त्याच्यामध्ये जिरे टाकतो, तेल टाकतो, सगळं टाकून आणि ते तयार होतं. तसं आपण जे कितीतरी शहीदांचे शहादत झाल्यानंतर परवापर्यंत मला एकंदर जेवढं माहित आहे, कदाचित मी चुकीचं पण असू शकतो, पण थोडा हक्काने का बोलतोय, कारण मी एकमेव व्यक्ती ज्यांनी कारगिल स्मारक बांधलेलं आहे. भारत माताचे 3 मंदिरं बांधलेली आहेत. भारतीय संविधानाची रक्षण करण्यासाठी जवळपास 21 लाख मुलांना परीक्षा घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर सर्टिफिकेशनचा पण कोर्स, सर्टिफिकेशन आणि 10 लाख छोट्या छोट्या मूलप्रती आपण छापून आणि संविधान जागृतीचे वाटलेले आहेत. अकोटच्या जवळ वंदे मातरम राष्ट्रीय उत्थान प्रकल्पमध्ये जेवढे स्वातंत्र्यवीर होऊन गेले, जेवढे अमर शहीद होऊन गेले, हुतात्मा होऊन गेलेत, जेवढे संत महात्मा होऊन गेले, विचारवंत होऊन गेलेत, त्यांच्यासाठी एक शक्तीस्थळ, जसं हे शक्तीस्थळ आहे तसंच ते एक शक्तीस्थळ आपण निर्माण केलेलं आहे की एक आई आपल्या मुलांना घेऊन जाऊन दाखवू शकते की बघ तुझ्या राष्ट्राचे गौरव इथे झोपलेले आहेत. आज परिस्थिती ही आहे की आज डरचा शाहरुख खान हा हिरो आहे, पण आज हिरो जे खरेखरचे हिरो आहेत, कारगिलमध्ये शहीद झालेला विक्रम बत्रा आहे, हेमराज सारखे शहीद, सुधाकर सारखे शहीद, यांना एक दिवस स्मरण करून चालत नाही हो. यांचा परिवार कसं जगतोय. आणि मात्र हेमराज आणि सुधाकरला पण स्मरण करून चालत नाही. नक्षलवादाने प्रभावित झालेले CISFचे जवान आहेत, शहीद आहेत, BSFचे जवान आहेत, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस आहे, CISF आहेत, SF आहे, हे सर्व किती आपण शहादत होतोय. पण आपली वृत्ती कशी झाली. मुंबई ते काश्मीर पर्यंत आपण गेलो तर म्हणतो आपण दहशतवाद, पूर्वोत्तर मध्ये गेलो तर उग्रवाद, आणि झारखंड पासून आपण छत्तीसगड पर्यंत येऊन आणि आंध्रापर्यंत उतरलो तर म्हणतो नक्षलवाद आहे. एकच समस्या आपण नाव देऊन आपण नाव वेगळं करून स्वतःचं समाधान शोधलेलं आहे आणि त्याचप्रमाणे शहीदांचं पण आपण वर्गीकरण करून टाकलेलं आहे. फरक काय. एकाचं मान गेली, दुसऱ्याच्या पोटामध्ये बम ठेवण्यात आला. पोटात बम का ठेवलं, कारण ते देशात झालेली घटना होती, आणि मान का नेण्यात आली की देशाच्या बाहेर हे करण्याचा प्रयत्न होता. अहो गेटवे ऑफ इंडियावर एक दिवस
मशाली घेऊन TV कॅमेऱ्याच्या समोर उभं राहून चालत नाही. 5 लाख रुपये पगार मिळवता, 7 लाख रुपये पगार मिळवता, तर आनंद दिघेंसारखे लोकांकडून काहीतरी शिका. काही नसताना सुद्धा समाजासाठी काय काय करता येतं. अहो 10 लाख रुपये कमवणारे 10 रुपये राष्ट्र समाज आणि मानवतेसाठी खर्च करायला शिका. त्याच्यानंतर पण या राष्ट्राच्या आणि समाजाच्या हिताच्या गोष्टी आणि नीतीच्या गोष्टी किंवा उपदेश द्या. सोशल नेटवर्किंगवर काही लिहिणं सोपं आहे, विचार मांडणं सोपं आहे, पण अंमलबजावणी करा. कोण जातंय छत्तीसगडमध्ये, कोण जातंय झारखंडमध्ये, मेलेल्यानंतर या शहीदांच्या स्मृतीसाठी कोणी तयार पण होतोय का? अहो 31 डिसेंबरच्या रात्रीला तुमच्याकडे करोडो रुपये पार्ट्यांवर खर्च करण्यासाठी आहे. झोपडपट्टीमध्ये आणि गरीब वस्तीमध्ये थंडीने मरत असताना लोकांवर एक ब्लँकेट टाकण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही. एक ब्लँकेट टाकण्यासाठी पैसे नाही. आज आम्ही लोक म्हणतो मोहमायापासून जा, महाराज लोक म्हणतो 50 लाखाचा व्यासपीठ आमचा असतो. 60-70 लाख रुपये आमच्या धार्मिक आयोजनाला खर्च होतात. शेतकरी आत्महत्या करतात. हे सर्व खर्च वाचवले. 25,000 शेतकऱ्यांना मी फुकट मोफत बियाणे वाटलेले आहेत, चांगले क्वालिटीचे. फक्त खर्च वाचवलं. 31 डिसेंबरच्या सगळ्या पार्ट्या रद्द करायला लावल्या सगळ्या लोकांना. 25,000 जे आहे परिवारांना गरम वस्त्र देण्याचं कार्य केलेलं आहे. काय नाही करू शकत आपण लोक. भारतीय लोकांचं तर मूळ स्वरूपच संवेदनाचं आहे. आणि आनंद दिघेंना समजायचं असेल किंवा आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना समजायचं असेल तर फक्त संवेदनाच्या रूपात समजा, बाकी कुठल्याही रूपात समजू नका. तर तुम्ही त्यांचे आदर्श उचललेत, नाही तर उचलले नाही याचा विचार करा. आज यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आलं. काय राजनीतिक व्यासपीठ नाही आहे, पण डोळ्यात अश्रू का आलं? आनंद दिघे साहेबांसाठी. कारण त्या व्यक्तिमत्वानी, त्या आनंदानी, या संवेदनेचा आनंद यांच्यामध्ये पेरलेला आहे. मग ते आमदार राजन विचारे असेल, एकनाथ गायकवाड असतील, आमदार एकनाथ गायकवाड असतील, की सर्व उपस्थित माझे इथे बांधव, माझ्या समोर असलेले बांधव असतील. शेवटी संवेदनाशिवाय काय नाही. दगडातून देव निर्माण करणारा माणूस आज स्वतः दगडाचा झालेला आहे, याची खंत मला वाटते. दगडातून देव निर्माण करणाऱ्या माणसाला जे आज स्वतः दगडाचा झालेला आहे, त्याला परत माणुसकीला आणण्यासाठी आनंद दिघे सारखे आदर्श, सहज, सरळ, अहंकार विहीन, त्यागमयी व्यक्तित्वाची गरज आहे. आणि ह्याच स्मृती दिनाच्या निमित्ताने, जयंतीच्या निमित्ताने मला आपल्याला सांगायचं आहे, ठाण्याचं हे गौरव, साऱ्या शिवसैनिकांची मेहनत यात आहेच, पण त्यांचं प्रातिनिधिक स्वरूप म्हणून संजय मोरे आणि माजी महापौर अशोक वैती यांचा या ठिकाणी सत्कार. त्याचप्रमाणे पत्रकार मित्र कोऱ्हाळे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रमेश वैती साहेबांना विनंती करतो की आपण कोऱ्हाळे साहेबांचाही या ठिकाणी सत्कार करावा. भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवलीच्या प्रथम नागरिक वैजयंती घोलप याही भैजूजी महाराजांना पुष्पगुच्छ देत आहेत. मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाला उपस्थित माझं फार स्पष्ट मत आहे की सध्या राष्ट्र समाज आदर्शाच्या द्वंद्वमध्ये फसलेला आहे. जे आदर्शाचा द्वंद्व सुरू आहे. नेमका आदर्श कोण, नेमका आदर्श कोणाला म्हणावं आणि कसं स्वीकारावं. एक तयार केले गेलेले आदर्श आहे. इव्हेंट करतात, ब्रँडिंग करतात, इमेज बिल्डिंग करतात. आणि बाजारवादाच्या या युगामध्ये जे समाज अशिक्षित होता, आज त्याला पहिले अशिक्षित होता, आता आकर्षणच्या वलयामध्ये बांधून आणि गुलाम केल्या जातो. अशी आदर्श निर्माण झालेले आहेत. ज्यांचं राष्ट्र समाज आणि मानवतेबद्दल काही योगदान आहे कोणी विचारायला सुद्धा तयार नाही. एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण आदर्श म्हणून बघतो किंवा स्वीकारतोय, तर त्यांनी राष्ट्र समाज आणि मानवतेबद्दल काय केलेलं आहे ह्याचा विचार तरी आपण करायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याला आदर्श म्हणून स्वीकारायला पाहिजे. आणि दुसरं, संघर्षातून निर्माण झालेले आदर्श. ह्या संघर्षातून निर्माण झालेले आदर्श ह्यांच्याकडे विचार आहेत, पण ह्यांच्याकडे संसाधन नाही. हे मान्य करतो की विचारातूनच संसाधन निर्माण होतात, पण ते विचार रुजेपर्यंत आणि संसाधन येईपर्यंत
हे जे तयार झालेली आदर्श किंवा तयार केले गेलेले आदर्श बाजारवादामध्ये च्या माध्यमातून हे समाजाला वेगळ्या पद्धतीच्या वळणावर नेतात आहे. मूलतः आज भारतीय राष्ट्रीय चिंतन, हितचिंतन, त्याचा स्वाभिमान, ह्या सर्व पद्धतीचं जे दुष्काळचं मूळ कारण आहे आपली शिक्षण आधारित व्यवस्था. इकॉनॉमिकल बेस्ड एज्युकेशनमध्ये काय व्हॅल्यू एज्युकेशन देतो आपण, आणि त्या व्हॅल्यू एज्युकेशन नाही. इकॉनॉमिकल बेस्ड एज्युकेशन हा इकॉनॉमिकल बेस्ड माइंडसेट तयार करतो. तो इकॉनॉमिकल बेस्ड जे आहे समाज तयार करतोय, त्याच्यामध्ये संवेदनाचं स्थानच नाही आहे. मूलतः एका गावामध्ये नदी आहे पण कोरडी आहे, त्याच्यात पाणी नाही. गावामध्ये काही समाजसेवी येतात, विचारतात नदी आहे का, सांगणारे सांगतात नदी आहे. विचारणारा हा विचारत नाही पाणी आहे का, सांगणारा हा सांगत नाही पाणी आहे का, पाणी आहे की नाही. आज सगळी नातेसंबंधाची परिस्थिती तशी आहे की नदी आहे पण पाणी नाही, नदी आहे पण पाणी नाही. तसं घरात सगळे आहे पण कोणी नाही. कुठल्याही राष्ट्राला जीवन ठेवायचं समाज पाहिजे. समाज चालवण्यासाठी तुम्हाला परिवार लागतो, परिवारासाठी माणसं लागतात, माणसासाठी माणुसकी लागते, माणुसकीसाठी तुम्हाला भावना लागतात आणि भावनासाठी सद्गुण लागतात. आणि ते सद्गुण मग आईच्या रूपात, वडिलांच्या रूपात, गुरुच्या रूपात किंवा आदर्शाच्या रूपात आपल्याला घ्यावं लागतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रीय चिंतनाचं, राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय भावना ठेवणारं, राष्ट्रीय हिताला जोपासणारं आदर्शांचा दुष्काळ पडल्यामुळे आजचा युवक पण संवेदनविहीन होत चाललाय. म्हणून जे भावना त्यांच्या तात्कालिक होऊन गेले, म्हणजे रेडीमेड भावनासारखे झाले. जसं जीवनाच्या बद्दल संघर्ष संपलं, भूक लागली गाडी थांबवली, ढाब्यावर जेवण घेतलं, तहान लागली गाडी थांबवली, एक बॉटल पाणी पिऊन घेतलं. पहिलं पाणी प्यायचं असेल तर विहिरीपर्यंत जावं लागायचं, बकेट टाकायची, मग त्याच्यावरून काढावं लागायचं. जेवणासाठी दिवसभर शेतामध्ये कष्ट करून रात्री आपल्याला जे संध्याकाळी भाकरी मिळायची 2. आज तसं नाही आहे. जीवन जगण्याचा संघर्ष संपलेला आहे. त्या पद्धतीने आदर्शाचा पण संघर्ष संपलेला आहे. प्रत्येक स्थितीचा संघर्ष संपलेला असल्यामुळे आजचे जे तरुण आहेत त्याची भावना तात्कालिक झालेली आहे. हे तात्कालिक छद्म संवेदना संपवण्यासाठी आपल्याला खरोखरच नीती आधारित, नीती मूल्यरूपी आदर्शांना आपल्या सद्गुणांच्या माध्यमातून, मग ती शिक्षण व्यवस्था असेल, प्रवचन असेल, कीर्तन असेल, सत्संग असेल, जेवढी व्यवस्था आहे सामाजिक क्षेत्रातली, जे सामाजिक बांधणीचं काम करते, त्याच्या माध्यमातून पोहोचवणं गरजेचं आहे. विचारांचा अभाव वाटतोय की आहेच कुठं. राष्ट्रीय स्तरावर विचार काय आहे, सामाजिक स्तराचा विचार काय आहे. मी आता एक छोटासा विचार आपल्याला देतोय की साधारण शेतकरी कुटुंबातून येतोय, आडंबर करत नाही, कुठला चमत्कार घडवत नाही. तर माझ्यासारखा सामान्य माणूस 12 लाख छात्रवृत्ती देतोय. फक्त जे चढावे आहेत, हार, फूल, नारियल, जेवढे काही आडंबर आहेत त्याला बंद करून जेवढे चढावे भेट आहे ते संपवल्यानंतर जर 12 लाख गरीब मुलांना छात्रवृत्ती देऊ शकतो तर आपण काय बदल नाही करू शकत. मला लोक विचारतात किती पैसे लागले, 800 तलाव तुम्ही बनवले. मी आपल्याला सांगतो, कसंही महाराज असेल ना, छोट्यापेक्षा छोटा काय, एक छोट्या महाराजाकडे पण एक कॉन्ट्रॅक्टर शिष्य असतो, त्याच्याकडून मठाची भिंत बांधून घ्या, मंदिराची कळश लावून घ्या. नाही तर मानवतेचं मंदिर उभारण्यासाठी 20 दिवसासाठी JCB आणि पोकलँड मागून घ्या. तुमचं डिझेल कॉपरेटिव्ह सोसायटी देते, 16.5% जे सोशल वेलफेअर फंड असतो पंचायत समिती देते, गावकरी मदत करतात. 800 तलावांची निर्मिती केली, पाद्यपूजा बंद केल्या. तर नेमकं विचार काय? 2 प्रकारचे विचार आहेत. फार सुंदर प्रश्न आहे. एक विचार प्रभावित करणारे आणि एक विचार परिवर्तित करणारे. जे विचार परिवर्तित करणारे असतात तेच विचार अमरत्वाला जातात आणि तेच विचार बदल लातात आणि त्या विचारातूनच स्वराज्य घडतो. म्हणून त्या विचारांची आज खूप गरज आहे. पण ते विचार तेव्हाच लागू होऊ शकतात की ज्याच्यामध्ये फक्त अर्थ सांगितल्या जात नाही, पण त्याच्यामध्ये नीती पण त्या अर्थाला जोपासण्यासाठी नीती सांगितल्या जाते. निव्वळ या देशामध्ये राहायचं, 7-7 लाख रुपये कमवायचे, पबमध्ये जायचं, मॅकडॉनल्डवर बसून चर्चा करायची,
काय 1-2 दिवस आपण एखाद्या अमर शहीदाला स्मरण करायचं, रिपब्लिकन डे मनवायचं, एखाद्या घटनाबद्दल आपण रोष व्यक्त करायचं, व्यवस्थेला शिव्या द्यायचे. अहो, व्यवस्थेला शिव्या देत असताना तुम्ही तुमचे किती कर्तव्य पार पाडताय आणि तुम्ही तुमचे मोठे, या देशातला आता सगळ्यात मोठा जे प्रश्न आहे, या देशाचा जे थोरलं व्यक्ती आहे, जे ज्येष्ठ आहेत, ते विचार करतात आहे की अनुजांनी त्यांचे कर्तव्य करावे आणि अनुज म्हणतात आहे की ज्येष्ठांनी त्यांचे उत्तरदायित्व पार पाडावे. या भांडणातच विचार कुठेतरी हरपलेला आहे आणि राष्ट्रप्रेम संपलेलं आहे.